Bhatt sir and my colleagues and friends. I welcome on behalf of Ministry of Ayush, Government of India. Today we are going to launch Ayush 64 medicines. Ayush 64 मेडिसिन जो है ऑलमोस्ट सभी स्टेट में लॉन्च की जा चुकी है, नॉर्थ ईस्ट, बंगाल और महाराष्ट्र, गुजरात, इवन लद्दाख, लेह लद्दाख, एवरीवेयर. जो Ayush 64 ड्रग है ये बेसिकली प्योरली हर्बल इन द नेचर, टोटली प्योरली हर्बल. किसी दवा के साथ में कोई इसका इंट्रैक्शन नहीं है. देयर इज नो इंट्रैक्शन विद अदर मेडिसिन. इट कैन बी टेकन विद एनी अदर मेडिकेशन. Ayush 64 कैन बी टेकन विद होम्योपैथी, आयुर्वेदा, यूनानी और एनी एलोपैथिक टैबलेट्स. बेसिकली इट वर्क एज ए लाइक एड ऑन थेरेपी. प्राइमरी ट्रीटमेंट विल कंटिन्यू, इसके साथ में आप इसको ऐड कर सकते हो. मेडिसिन जो है एंटीवायरल है, एंटीपायरेटिक है एंड इम्यूनो मॉड्यूलेटर है. मतलब फीवर भी कम करती है, वायरल लोड भी कम करती है, साथ में आपकी इम्यूनिटी बूस्टिंग का काम भी करती है. Ayush 64 it's approved by the ICMR task force for COVID management, Government of India. So there is no legal issue or all SOP they have given. It is approved by ICMR task force for COVID management. मेडिसिन जो है हम लोग एसिम्प्टोमेटिक, माइल्ड एंड मॉडरेट केसेस के लिए दे रहे हैं. जो हॉस्पिटलाइज के पेशेंट हैं या सीवियर हैं उनको हम रिकमेंड इसका नहीं कर रहे हैं. मेडिसिन जो है डिस्ट्रीब्यूट की जा रही है थ्रू वेरियस नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन और सेवा भारती. गोवा में हम लोगों ने जो आइडेंटिफाई किया है अभी तक, इसमें मातृभूमि सेवा संस्थान है, केशव सेवा साधना है, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोक्कड़ विभाग है, गोमंतक कॉलेज है, डिपार्टमेंट ऑफ आयुष गोवा गवर्नमेंट है एंड हेल्पिंग हैंड्स. और भी कोई एनजीओ, नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन और वॉलंटियर जो हमारे साथ काम करना चाहें वो दे आर मोस्ट वेलकम. दे कैन कम एंड वी कैन डिस्ट्रीब्यूट द मेडिसिन फॉर एंटायर पब्लिक. मेडिसिन लेने के लिए सिर्फ हमको 4 चीज़ें चाहिए, ज़्यादा कुछ उसमें कुछ प्रॉब्लम नहीं है. तो RT-PCR रिपोर्ट, रैपिड एंटीजन टेस्ट रिपोर्ट, HRCT रिपोर्ट और पेशेंट्स का आधार कार्ड. पेशेंट को आने की कोई जरूरत नहीं है. पेशेंट के जो रिलेटिव्स हैं, फ्रेंड्स हैं, कलीग्स हैं, दे कैन कम एंड कलेक्ट द मेडिसिन. और इट्स टोटली लाइक ई कंसल्टेशन. इसमें कोई फिजिकल, इट्स मेंटेन प्रॉपर फिजिकल डिस्टेंसिंग. Attendant can come, they can give consent and we will give the medicine. All instruction and everything will be given by our phone. So एक ऐसी मेडिसिन जिसका कोई साइड इफेक्ट नहीं है, जो फ्री ऑफ कॉस्ट इजीली अवेलेबल है, दूसरी दवा के साथ में कोई इंट्रैक्शन नहीं है, तो मुझे लगता है इसका फायदा हम सब गोवा वासियों को उठाना चाहिए. धन्यवाद. और डिटेल ऑफ कॉन्टैक्ट में जो है अभी हमने फाटो प्लाजा में रखा हुआ है सारा मेडिसिन, और कुछ नंबर भी डिस्प्ले किए हुए हैं, साथ में जो ऑर्गेनाइजेशन के नाम बताए हैं, तो वो कोई भी उनके थ्रू कॉन्टैक्ट कर सकता है. और भी कोई इस मिशन में हमारे साथ ऐड होना चाहता है, दे आर मोस्ट वेलकम. थैंक यू. देव करो गुप्ताजी, म्हाका दिसता सर्वस्तर माहिती ह्या वखदा बद्दल आमकां डॉक्टर गुप्ता हांणी दिल्ली आसा. हांव मागता आतां आमचे खरे म्हणटे जे आनी आपलो जीव आनी सगळी मनाची शक्ती जी आसा ती गोंयकारा खातीर दिल्ली आसा. आनी गोंयाच्या वटेन ते केंद्राक काम करता. सद्या डिफेन्स मिनिस्टर आसा. खूब वर्सां ताणें आयुश्याचे मिनिस्ट्री आमच्या हातान घेतली आसा. परती ऑब्वियसली मेळटली आनी मेळुनी म्हणून आमी आशा बाळगिता. ते आमचे सगळ्यांचे लाडके श्री श्रीपाद भाऊ नायक जी आमचे मदीं आसा. हांव मागता आमचे श्रीपाद भाऊ कडेन की तांणी ह्या सुवाळ्यार आमकां सगळ्यांक मार्गदर्शन करचें म्हणून. सगळ्यांक नमस्कार. आजच्या आयुष 64 वितरणाच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट माननीय गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे आयुष्याचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर दत्ता भट, आमचे CCRASचे CHK गुप्ता, वेगवेगळ्या संघटनांचे सगळे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, भावांनो आणि भयणींनो. कार्यक्रम ल्हानसो आशिल्लो परंतु उशीर जावंक जायना, त्यामुळे आम्ही तो बेगिना बेगीन दवरला. आणि कोविडाच्या ह्या सगळ्या हातून चड संख्येत जमप बरोबर न्हय म्हणून ल्हानसो कार्यक्रम केला होता. परंतु बेगिना बेगीन जी औषधां आहा जे कोविडा खातीर
मातसो उशीर जाला कारण आयुर्वेदा किंवा इतर इंडियन पॅथी ज्यो आसात ही जी सिस्टीम हजारो वर्षाची सिस्टीम आमकां सगळ्यांक खबर आसा म्हणटात 5000 वर्षापेक्षा जास्त जुनी म्हणून खूप म्हणजे हजारो वर्षांची आणि त्यामुळे आताच्या ह्या गणितांक ते रिसर्च ताचे बसना गेली कित्येक महिने जवळजवळ 2 वर्षाच्या आसपास आमचे सायंटिस्टांनी वेगवेगळ्या पद्धतीचे तरेचे फॉर्म्युले हे टास्क फोर्साक धाडिल्ले खुबशे फॉर्म्युले म्हणजे आम्ही रिसर्चाची पद्धत सुद्धा बदलली कारण ॲलोपॅथी आणि आयुर्वेदा हे एका मापाच्यान तोलून उलून जायना कारण जशें म्हणटात आमी की 5000 पेक्षा जास्त ओल्ड पॅथी जशाच तशी अजूनही आज मनशाच्या जिवनाक तितलोच ताचो भरगच्च उपयोग आसा त्यामुळे ताची जी घटपण आसा काय ताची जे काही मोठेपण आसा तातूंत सिद्ध जाता त्यामुळे आम्ही त्या रिसर्च बरोबर ते जोडूंक शकना परंतु सरकारच्या हाजेनुसार नोटिफिकेशनानुसार आम्ही वेगळी पद्धत रिसर्चाची केली आणि खूपशे फॉर्म्युले हे धाडिल्ले परंतु शेवटी ते औषध आसा आणि ही कोविड एक नवीन व्हायरल आशिल्ल्या कारणान जे काही औषध करतले ते व्यवस्थितपणे जावचे हो ताचे फाटलो हेतू आनी म्हणून थोडो इल्लो उशीर जाला हाजे नंतर सुद्धा फटाफट अशे तरेचे मेडिसिन जे आसात प्रत्येक व्हायरसाक हे मेडिसिन आसा परंतु ते समजा तोलून मोलून ते वखद लोकां पर्यंत पावूंक जाय आनी ते 100% इफेक्टिव्ह ठरोवंक जाय ह्या बाबतींत ताका इल्लोसो डिले जालो आनी फॉर्म्युले कारण एक कोरोनिलाचो फॉर्म्युलो रामदेव बाबान काडिल्लो तुमकां सगळ्यांक खबर आसा अशे अनेक फॉर्म्युले हे खंय तरी इफेक्टिव्ह फॉर्म्युले हे गेल्ले आसात आनी ताजे इल्ले एक एक करून नंतर तो भायर सरतलो आयुष मंत्रालय हे आमची इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आमी खरें म्हणशी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदींचे आभार मानपाक जाय कारण तेणें जवळजवळ 65-70 वर्सां ज्या पॅथी कोणी लक्षात दिलं ना अशी तरेची जी काही आमची सिस्टीम आसा इंडियन सिस्टीम जी जगाक आज मान्य आसा जग आज आपुलकेन पळयता आपल्या कडेन मागता आमचे तुमचे जी आयुष पॅथी आसा ती आमचे कडेन सुरू जावंक जाय अशी तरेची कितलीशीं राष्ट्रां जी आसात आणि ह्या कोविड सिच्युएशन आमी खूब राष्ट्रांक कशी मदत पाविल्ली आसा औषधाची आनी इतर सगळ्यांची मागीर ती प्रिव्हेंटीव म्हणून आसूं किंवा ट्रेडिशनल मेडिसीन म्हणून आसूं अशा हातूंतल्यान ही पॅथी आज वयर सरता आनी ते वाडोवपाचें काम नवीन मिनिस्ट्री करून माननीय नरेंद्र भाई मोदीजीन वेगळी मिनिस्ट्री केली ताका स्पेशल दर्जो दिलो आणि त्यामुळे गेल्या 7 वर्सांक हाचे बरे परिणाम आमकां देशांत आनी परदेशांत सुद्दां पळोवपाक मेळटात त्यामुळे तांचे खरोखरच आमी आभारी आसात त्याच बरोबर मागीर होमिओपॅथी आसतली युनानी आसतली सिद्ध आसतलो योग आसतलो हे सगळ्यो पॅथी जगाक दिल्यो आणि एक गोष्ट निश्चितपणे म्हाका मुद्दम नमूद करता की जवळजवळ 7 वर्सां पयलीं योगा डे आमी साजरो केलो योगा सगळ्या जगाचेर थाळो हाडून दिलो परंतु तेन्ना सुरू केल्लो म्हणून आज योगाचो उपयोग ह्या कोरोना खातीर जालो आणि जग आज म्हणटा जे काही राष्ट्र म्हणटात की तुम्ही 7 वर्सां पयलीं आमकां योग दिलो म्हणून खंय तरी कोरोना वटेन आमी बचाव करूंक शकले ही एक दूरदृश्टी आमच्या पंतप्रधानांची आशिल्ली मुद्दम हांवें नमूद केल्ली आसा त्यामुळे जे काही आमच्या मातयेन आमच्या हातून जाल्ली जे काही ही जी औषधी आसा ही औषधी आमकां खरोखरूच खंय तरी ह्या सगळ्या व्हायरल रोगा पासून आमकां मुक्त करतली बरी करतली अशी आमी अपेक्षा धरुया गोंयचे आयुष डिव्हिजन आसतलें आयुष मंत्रालय आसतलें आमी सर्वतोप्रती जे कितें करूंक जाता ते करता कदाचित परिस्थिती फाटल्यान मातशें आमी कमी आसतले एक सेवा म्हणून आणि ही पॅथी इंट्रोड्यूस करपा लागून आमी करीत रावतले तुम्ही सगळ्यांनी जे काही सहकार्य दिले त्याबद्दल पत्रकारांचे तुमचे सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद दिता आणि जो पेशंट आसतलो कोविडाचो मायल्ड आसतलो मिडियम आसतलो अशें हांकां हे पावोवपाचे करात खरोखर एकदम बरी औषधी आसा आणि ताचे सायड इफेक्ट ना ते ऑलरेडी डॉक्टर गुप्तान सांगिल्लें आसा तुमकां परत एकदा मनापासून देव बरें करूं म्हणटा जय हिंद देव बरें करूं श्रीपाद दोवजी एक बरे विचार आणि आमच्या भारत भुमीचे वखद प्रसिद्ध कशें करप आनी लोकां पर्यंत कशें पावप हाजे उत्कृश्ट विचार श्रीपाद भाऊन आमच्या मध्ये मांडिल्ले आसा सरांचो तुमकां देव बरें करूं म्हणटा आमी आमच्या मुख्यमंत्र्याक आयकुचे पयलीं म्हाका दिसता सुरज बाब की तुमी आमी ते वखदाचें वांटप करचें आनी तर आमच्या मदीं आमचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंतजी आमच्या मदीं आसा एक युवा मुख्यमंत्री आणि सुरवातीक पासून जेन्ना आपणे ही सुत्रां हातान घेतली सीएमाची तेन्ना रोखडोच कोविडानूय बी आमच्या भारतान एंट्री मारली
आनी ताका उत्कृश्टपणे तोंड दिवन सगळी लढाई उत्कृश्टपणे झुंजून गोंयच्या सरकारान आमच्या प्रमोदी सावंतांच्या लिडरशिपी सकयल हाजी जैत मेळिल्लें आसा आनी फुडें बी जैत मेळत रावतले म्हूण आमी तांची सदांच तोखणाय करता तांकां आनी शुभेच्छा दिता की हाज्या फुडें बी ताजी वाटचाल अशी यशस्वी जावची म्हणून हांव मागता आमचे मुख्यमंत्री श्री प्रमोदजी सावंत हांचे कडेन ताणें आपले विचार ह्या वेळार मांडचे म्हणून. Free distribution of Ayush 64 tablet under the Ministry of the Ayush, Government of India, along with Central Council of Research, Ayurvedic Science, CCRAS, and मातृसेवा प्रतिष्ठान आज या सोहळ्याक आमच्यामध्ये हजर असतात भारताचे डिफेन्स मिनिस्टर राज्यमंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक, आमचे डेप्युटी डायरेक्टर फॉर द आयुष डॉक्टर दत्ता भट, त्याचबरोबर CCRAS चे इनचार्ज फॉर द गोवा डॉक्टर HK गुप्ता, मिलिंद माले आणि तसंच बाबू सूरज हांगासर आशिल्ले म्हणजे सगळे पत्रकार महानो भयणानो, वेरियस रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द वेरियस ऑर्गनायझेशन्स जे डिस्ट्रिब्युशना खातीर काम करतले वावुरतले तांचे रिप्रेझेंटेटिव्ह आसात, आयुर्वेदिक फिजिशियन्स डॉक्टर समीर आसात, बाकीचे आयुर्वेदिक फिजिशियन्स फ्रॉम द हेल्थ सर्विसीस फ्रॉम द डायरेक्टर ऑफ आयुष हांगासर हजर आसात. खूप बरी गजाल पयल्यात पयली आयुष मंत्रालयाच्या वतीन जे आयुष 64 डिसिजन मेडिसिन्स हे पुराय देशभर डिस्ट्रीब्यूट करपाक सुरवात केले आणि फॉर द असिम्प्टोमॅटिक पेशंट अँड अलॉंग विथ दर कोविड पॉझिटिव्ह सर्टिफिकेट्स पुराय देशभर सगळीकडे डिस्ट्रीब्यूट जाता आणि ताचे खूप बरे रिझल्टूय बी ज्या पद्दतीन इन आयुष 64 द मेडिसिन्स अवेलेबल विथ इज एन एंटीवायरल, एंटीपायरेटिक अँड इट इज एन फॉर इम्युनिटी बुस्टर या तिनूय तरेची मेडिसिन्स जे आयुष 64 या मेडिसिनान आसा विच इज प्रूव्ड बाय द CCRAS म्हणजे ऑल द मेडिसिन्स इन आयुर्वेदा ताजो रिसर्च ऑल ओव्हर इंडिया. CCRAS दिस इज द ओल्ड ऑर्गनायझेशन ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हाजो रिसर्च CCRAS करता. दे हॅव जशें भाऊन सांगले डॉक्टर HK गुप्ता हांणी सांगले त्या प्रमाणे आयुष 64 they are doing the research for last 1 year and they have proved that this medicine is very much useful as an antiviral, antipyretic and immunoboosters and which is again it is approved by as a protocol by the ICMR and be approved केले आसा. There is a research papers also submitted to the ICMR and which is a guideline given by the government of India. हांवें जस्ट कळपा खातीर सांगता कोणाच्या मनात संभ्रम उरचो न्ही की गव्हर्मेंट ऑफ इंडियाची आयुषाची गायडलाईन आणि ICMRचो प्रोटोकॉल त्यांनी फायनलाइज केल्याप्रमाणे आयुष 64 ही मेडिसिन आमच्या सरकारच्या वतीन आमच्या आयुष विंग जी आसा या आयुष डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर दत्ता भट हांगासर अवेलेबल आसा. सगळ्या PHCनी आमी अवेलेबल करतले जेणे करून आमचे आयुर्वेदिक फिजिशियन्स आसा हांच्या कडेन जे जे पॉझिटिव्ह पेशंट्स थंय आसा आमी जशें म्हटलां की अलॉंग विथ अवर होम आयसोलेशन किट विल डायरेक्टली डिस्ट्रीब्यूट दॅट मेडिसिन कारण जेणे करून जे होम आयसोलेशनान घरा कडेन आसा तांच्यांनी हे मेडिसिन्स कंटिन्यू घेवपाक कांयच हरकत ना विच इज अ प्रूव्ड मेडिसिन फॉर द ताच्या खातीर आसा. त्या खातीर आमी पळयता की डे बाय डे दर इज रिसर्च इज गोईंग इन COVID-19 ह्या दुयेंसाचेर. एखाद्या वेळी जेन्ना प्लाझ्मा थेरपी वापरली वयताली ताज्या उपरांत आज प्लाझ्मा थेरपी वापरनात. WHO is doing the research, in India is also doing the research. Various drugs जे आसा हे पयलीं वापरलेले वयताले ते आतां वापरना, आतां नवीन ड्रग्स वापरता. हे सगळ्याच्या व्यतिरिक्त देर इज अ पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स. आज हांव मुद्दामून एक पेशंटा खातीर GMCन उलयतालो. देर इज अ यंग बॉय ऑफ 29 year old जो बरो जावन घरा कडेन गेलो. आफ्टर 27 days ही सडन कॉलॅप्स. ताजो BP लो जालो आनी ताका एडमीट केलो. एडमीट केल्या उपरांत ही गॉन इन टू द मल्टी ऑर्गन फेल्युअर. म्हणजे अशाय पद्दतीची पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स ही आफ्टर कोविड जावपाक लागलेली आसा. ताज्या खातीर जेंकां कोविड जावन गेला तांच्यांनी बी काळजी घेवप हे खूप गरजेचें आसा. काळजी घेता आसतना आमी सदांच म्हणटा बींग आयुर्वेदीक डॉक्टर्स देर इज अ दिनचर्या, ऋतुचर्या आनी ताज्या उपरांत खंयचेंय दुयेंस जाल्या उपरांत ताजेर कॉम्प्लिकेशन्स इन फ्युचर कितें जाता ती टाळपा खातीर काही जो उपक्रम सांगलेलो आसा तो करपूय तितकोच गरजेचो आसा. त्या खातीर म्हणजे कोरोना हो न्यू व्हायरस जगा खातीर आसा आनी ह्या न्यू व्हायरसाची कॉम्प्लिकेशन्स डे बाय डे जे रिसर्चांनी नवीन नवीन कॉम्प्लिकेशन्स दिसत आसा
ताज्या खातीर म्हज्या सगळ्यां खातीर इतकेच कळवणी आसा, इतकेच मागणी आसा. आमी कोरोनांतल्यान बरे जाले हाजो अर्थ पूर्ण बरे जाले न्ही. ज्यांचो सिटी स्कोर म्हणजे 12च्या वयर वयता तांकां खरोखरच म्हणजे ते डेंजरांनी वचूं शकता. ताज्या खातीर तांच्यांनी प्रिकॉशन्स ही फुडले 6 म्हयने ही नक्कीच प्रिकॉशन्स घेवची पडटली. आनी त्या खातीर आपल्या डायटान आसतलो, आपल्या डे टू डे रुटिनान आसतलो हो प्रिकॉशन्स तांच्यांनी घेवचो. आणि ज्या प्रमाणे म्हणजे भाऊन आत्तां उल्लेख केलो, जे आयुर्वेदांत सांगलेलो आहार आसतलो, विहार आसतलो हो खूब म्हत्वाचो आसा. दिनचर्या आसतली ही तितकीच म्हत्वाची आसा. म्हणजे त्या खातीर आपलो योगा थेरपी आसतली, ह्यो सगळ्यो गजाली नित्याच्यो जर तेणी पाळ्यो जाल्यार पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशन ही खूब कमी प्रमाणात दिसतली. आमी ऑलरेडी डिक्लेअर केल्ले की आमी पोस्ट कोवीड क्लिनीक, पोस्ट कोवीड आयुष क्लिनीक सुरू करता म्हणून. ऑलरेडी आमी पोस्ट कोवीड आयुष क्लिनीक ही आमच्या थोड्या PHCनी सुरूय केली. डॉक्टर दत्ता भडंग आसा, आमचे सदोदित आयुर्वेदिक डॉक्टर्स, दे आर इन टच विथ द आयुष मिनिस्ट्री. आयुष मिनिस्ट्रीच्यान अपग्रेड कितें करता आनी नवीन मेडिसिन्स कितें दिता ही सगळ्या पर्यंत गोंयांत पावोवची हाच्या खातीर सातत्यान प्रयत्न आसा. आमचो आयुष सेल वील डेफिनेटली म्हणजे पोस्ट कोवीड आयुष क्लिनीक हाचेर काम करतलो. खूब जाणांनी म्हणजे आमी जरी म्हटलें म्हणजे आपूण कोविडांतल्यान बरो जालो सुद्दां आसत जाल्यार पोस्ट कोवीड आयुष क्लिनिकाचो लाभ घेवचो. त्याच बरोबर सगळ्यांत म्हत्वाचें आमकां 100% वॅक्सिनेशन अबाव 45 हे पुराय करपाक जाय. ताच्या खातीर टिका उत्सव 2 हो आमी सुरू केला. टिका उत्सव 2 म्हणजे जरी खूब मोठो रिस्पॉन्स मेळना बट खूब बरो रिस्पॉन्स मेळटा. म्हाजें म्हणणें आसा की तेच्यानी 100% करपा खातीर सगळ्यो ग्रामपंचायती आनी म्युनिसिपालिटी हांच्यांनी इनिशिएटीव घेवची आनी टिका उत्सव 2 सहभागी जावचे, जेणे करून आमकां 18 to 44 हाजेर रोखडेच फुडल्या 3-4 दिसां भितर आमकां कॉन्सन्ट्रेट करपाक जाय. ताची चलता त्या टिका उत्सवात सगळ्यांनी खूब मोठ्या प्रमाणात सहभागी जावचे. आज परत एकदां थँक्स फॉर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया, थँक्स फॉर नरेंद्र मोदीजी आणि अगेन आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ ज्यांच्यांनी इनिशिएटिव्ह घेतली आणि आयुष 64 मेडिसिन्स गोंयांत अवेलेबल करून दिली. तरी हांगा आज आमी तेजें लॉन्चिंग केलां. आमच्या प्रत्येक PHCन, प्रत्येक CHCन आयुष डॉक्टरां कडेन ती इजिली अवेलेबल आसतली. बिसायड्स दॅट आमचे ज्यो NGOज तेंच्यांनी फुडाकार घेतला सगळ्या कडेन अवेलेबल करपाचो तांच्याय कडेन अवेलेबल आसतली. टू मेंटेन द रिकॉर्ड तांच्यांनी म्हटलां की आधार कार्ड आनी सर्टिफिकेट ती प्रत्येकान दिवची आनी सगळ्या पर्यंत आयुष 64 ही मेडिसिन्स पावची. देव बरें करूं. देव बरें करूं. आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी ह्या सुवाळ्याक बरे विचार तांणी आपले मांडले. ह्या वखदाचें महत्व आनी ते घेतल्यार आमकां आयुश्य कशें बरें जावंक शकता हें तांणी एक योग्य रितीन आमचे फुडें मांडिल्लें आसा. आनी प्रत्येकान कोविड जाल्या नंतर पासून आपणे काळजी कशी घेवची आनी कित्याक घेवची हाजी बी ताणें सगळ्यो आमकां म्हायती दिल्ली आसा. हांव तांचे चडांत चड देव बरें करूं म्हणटा. हांव मागतां आमचे सुरज हांचे कडेन जी ऑर्गनायजेशन्स हांगा आयिल्लीं आसा आनी तांचे कडेन आमची वखदां सुपूर्द करपाची आसा आमच्या मुख्यमंत्री आनी केंद्रीय मंत्रीच्या हातांसून तांची नांवां वाचची आनी एक एकट्यान फुडें येवन ही वखदां आमचे मुख्यमंत्री आनी केंद्रीय मंत्री हांच्या हातांसून स्विकार करची. सुरज नाईक. प्रातिनिधीक स्वरुपान चलो हो कार्यक्रम आसा. आता जी स्वस्तेक आमी दितले, स्वस्तेक म्हणजे सेंटरान दितले आमी, ती पयली सगळ्यात पयली आमी दितले आयुर्वेदिक क्लिनीक जे खोरले आसा, PHC खोरले तांचे सुप्रिया दोन तांणी येवचे आनी तांचे वखदां तांणी घेवची. वखदा बरोबर गुगल फॉर्म म्हणून आसा पेशंटाचो, तोय ताणें भरप आसता. पेशंटा वतीन आमचे दोतोर म्हणजे जे हेल्पर हे आसतले, हेल्पिंग हँड आसतले ते हे करतले.
दुसरे लोक मागता हाजील हॉस्पिटलाचे समीर सडेकर, दोतोर समीर सडेकर आणि हाजील हॉस्पिटलाचे घेवचे. ताजे नंतर नॉर्थ गोयचे केशव सेवा सदनाचे प्रेसिडेंट अमर बिपिन नाटेकर. मधील किती स्ट्रेट पाहून दे मध्ये तो मुद्दे फालतूगिरी. बिपिन नाटेकर ते केशव सेवा सदनाचे दोन कडे येतालो असा कलंगूट आणि बिचोली. विविध संस्थेक बाकीचे पळोवपी तसेच संघाचे काम पळोवपी